हॅलो मित्रांनो, आपण आज भारतीय संविधानातील महत्त्वाची कलमे पाहणार आहोत. मी एमाजी धुमाळ सध्या असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे. मी यापूर्वी टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होतो नगरपालिकामध्ये. SID मध्ये राज्यात 3रा आणि MPSCच्या आतापर्यंत 2 मुलाखती दिलेल्या आहेत. ही आपली लेक्चर सिरीज 1 आहे. असे 3 लेक्चर सिरीज होणार आहेत. त्यामध्ये आपण भारतीय संविधानातील सर्व कलमांचं रिव्हिजन करणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण कलम 1 ते कलम 51 पर्यंत पाहणार आहोत. भाग 1 मधील कलमे आहेत 1 ते 4. त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. कलम 1 आहे भारताचे संघराज्याचे नाव आणि राज्यक्षेत्र. इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट असं ह्या कलमामध्ये म्हणलेलं आहे. कलम 2 नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. नवीन राज्य म्हणजे बाहेरच्या देशातलं एखादं राज्य आपल्या देशामध्ये दाखल करून घेणं. कलम 3 नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याच्या सीमा, क्षेत्र, नावे यात फेरबदल म्हणजे भारतात असलेल्या राज्यामध्ये बदल केला जातो कलम 3 नुसार. कलम 4 कलम 2 व कलम 3 याच्या अंमलबजावणीसाठी एखादा कायदा केला तो घटना दुरुस्ती मानला जात नाही. पुढचं पाहूया आपण. नागरिकत्व भाग आहे 2 आणि कलमे आहेत 5 ते 11. बरोबर. 5वा कलम आहे संविधान ज्या दिवशी लागू झालं त्यावेळेस नागरिक कोण याबद्दल माहिती सांगतं. कलम 6 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या लोकांचं नागरिकत्वाबद्दल बोलतं. कलम 7 भारतातून पाकिस्तानात गेले आणि परत तिथून पाकिस्तानातून भारतात आले त्यांच्या नागरिकत्वाबद्दल कलम 7 सांगतं. कलम 8 आहे मूळचा भारतीय परंतु तो बाहेरच्या देशात राहतो त्याचं नागरिकत्वाबद्दल कलम 8 बोलतं. कलम 9 काय म्हणतं, परकीय देशाचे जर तुम्ही स्वेच्छेनं नागरिकत्व स्वीकारलं तर तुमचं भारताचं नागरिकत्व आपोआप जातं. कलम 10 नागरिकत्वाचे हक्क चालू राहते. एखादा कायदा जर संसदेने केला त्याच्यामध्ये सध्या जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि नवीन कायद्यानुसार जर कोणती नवीन ॲडिशनल अटी लागू केल्या तर ते तुम्हाला लागू होणार नाहीत. तुम्ही ऑलरेडी नागरिक आहात ते राहणारच. कलम 10 सांगतं. कलम 11 संसदेला नागरिकत्वासंबंधी कायदा करण्याचा अधिकार. CAA चर्चेत असलेलं या कलमानुसारच संसदेने कायदा केला होता. आता आपण भाग 3 पाहणार आहोत. भाग 3 मध्ये काय येतं, फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकार. ते किती आहेत, कलम 12 ते कलम 35. 12 ते 35. कलम 12 राज्याची व्याख्या सांगतं. कलम 13 मूलभूत हक्काशी संबंधित कायदे या न्यूनीकरण करणारे कायदे. म्हणजे एखादा कायदा केला संसदेनं त्याच्यातला अर्धा भाग, सदर कायद्याचा अर्धा भाग जर मूलभूत हक्कांचं हनन करत असेल तर तो तितकाच कायदा व्यपगत किंवा कॅन्सल केला जातो आणि बाकीचा कायदा राहतो. ह्या कलमानुसार सांगितलं जातं. आता मूलभूत हक्काचे 6 प्रकार आहेत. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे समानतेचा हक्क. कलम 14 ते 18 यामध्ये आपल्याला समानतेचा हक्क दिलेला आहे. कलम 14 मध्ये काय म्हणते, समानतेचा हक्क. त्यामध्ये काय, कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण. कायद्यापुढे समानता हे किती आहेत, 2 शब्द आहेत.
आणि यू के म्हणजेच ब्रिटन, ब्रिटनला आपण यू के म्हणतो, यामध्ये सुद्धा 2 शब्द आहेत. कायद्याचे समान संरक्षण, यामध्ये किती शब्द आहेत? 3 शब्द आहेत. आणि USA, यामध्ये किती शब्द आहेत? 3 शब्द आहेत. म्हणजेच कायद्यापुढे समानता 2 शब्द, यू के 2 शब्द, म्हणजेच कायद्यापुढे समानता ही संकल्पना यू केमधनं घेतलेली आहे. कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना USA मधून घेतलेली आहे. कलम 15, केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. ह्या कारणावरून भेदभाव करता येणार नाही, तर इतर कारणावरून भेदभाव करता येईल. कलम 16 काय म्हणते? सार्वजनिक सेवामध्ये सर्वांना समान संधी. त्याच्यामध्ये केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान किंवा निवास या कारणावरून सुद्धा भेदभाव करता येणार नाही, तर सर्वांना सार्वजनिक सेवामध्ये समान संधी द्यावी लागेल. कलम 17 काय म्हणतं? अस्पृश्यता नष्ट करणे. इम्पॉर्टंट कलम, अस्पृश्यता नष्ट करणे. आणि कलम 18 काय म्हणतं? किताब नष्ट करणे. पण एज्युकेशनल आणि आर्मी यांचे किताब राहतील. स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. कलम 19 मध्ये काय म्हणतं? सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. याच्यामध्ये 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत. कोणते? सर्वांना भाषण करण्याचे स्वातंत्र्य आहे, एकत्रित जमण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे, देशात संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, देशात राहण्याचे स्वातंत्र्य आहे, स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य आहे आणि कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहेत. हे 6 स्वातंत्र्य कलम 19 मध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजे काय? भाषण, त्याच्यानंतर भाषण करून एकत्र यायचं, एकत्र आल्यानंतर संघटना स्थापन करायची, संघटना स्थापन केल्यानंतर सगळेजण मिळून फिरायला जायचं, फिरायला गेल्यानंतर तिथं राहायची सुद्धा प्रॉब्लेम नाही, तिथं राहून तुम्ही व्यवसाय करू शकता. हे आहे कलम 19. कलम 20 काय बोलतं? अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. एखादा जर अपराध केला, सदर बाबीला कायद्याने अपराधी घोषित केलेलं असेल तरच त्याला अपराधी बोललं जाईल. हे कलम 20 सांगतं. कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य, महत्त्वाचं कलम आहे. कलम 21 शिक्षणाचा हक्क 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी आहे. हा 86वी घटना दुरुस्ती 2003 नुसार समावेश करण्यात आलेला आहे. कलम 22 काय म्हणतं? विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. हे 22 मध्ये म्हणलेलं आहे. आता शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 व 24. कलम 23 काय म्हणतं? माणसांचा अपव्यापार व वेठबिगारी यांना मनाई. म्हणजे माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगार यांना मनाई. कलम 23. तर कलम 24 काय म्हणतं? 14 वर्षाखालील 4 आणि 14 वर्षाखालील मुलास कारखाना खाणीत कामावर ठेवण्यास मनाई. असं तुम्हाला ठेवता येणार नाही कामावर, कलम 24 म्हणतं. आता धार्मिक स्वातंत्र्य 25 ते 28. 25 कलम काय म्हणतं? सदसत विवेकबुद्धीने तुम्ही धर्माचे आचरण करू शकता, कोणत्याही धर्माचे आचरण करू शकता, धर्माचे प्रकटीकरण करू शकता व धर्माचा प्रसार करू शकता. कलम 26 काय म्हणतं? धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम 27 काय म्हणतं? विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. म्हणजे तुमचं 25 काय? तुम्ही तुमच्या सदसत विवेकबुद्धीचा वापर करून धर्म स्वीकारू शकता, आचरण करू शकता आणि त्याचा प्रसार करू शकता. 26 मध्ये आता धर्म स्वीकारला आहे तर त्याची व्यवस्था पाहावं लागेल. आणि 27 मध्ये त्याच्या संवर्धनासाठी
कर द्यायचा का नाही हे तुमच्या इच्छेवर आहे, स्वातंत्र्य आहे तुम्हाला. कलम 28 काय म्हणतं, धार्मिक संस्थेत, शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण अथवा उपासना यांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य आहे. आता पुढचं आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. 29-30 कलम. 29 काय म्हणतं, कोणत्याही नागरी गटास, भारतातल्या कोणत्याही नागरी गटास आपली भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा हक्क. आणि कलम 30 काय म्हणतं, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन चालवण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. हे दोन्हीही महत्त्वाचे कलम आहेत. 29 मध्ये कोणत्याही नागरी गटाला त्याची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याची आहे. आणि कलम 30 फक्त अल्पसंख्याक गटांना, ते कोणते अल्पसंख्याक, धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक गटांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचं प्रशासन चालवण्याचा. 29 कोणत्याही नागरी गटास भाषा, लिपी, संस्कृती. आणि कलम 30 अल्पसंख्याक धर्म व भाषा आधारावर शैक्षणिक संस्था स्थापण्याचा हक्क. आता कलम 31 मालमत्ता अधिग्रहण करण्याबाबतचे कायदे राखून ठेवणे, 9वी अनुसूची. आणि 31b विवक्षित अधिनियम व नियम यांची विधिग्राह्यता, हा पण 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात येणारे जे कायदे असतात ह्या 2 कलमानुसार त्यांना संरक्षण आहे. आणि कलम 31C मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याबाबतचे कायदे राखून ठेवणे. कलम 32 बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कलम 32 हे संविधानाचे सोल आणि हार्ट आहे, आत्मा आणि हृदय आहे संविधानाचं. कलम 32 मूलभूत हक्क अंमलात आणण्यासाठी करायचे उपाययोजना. याच्यामध्ये 5 उपाययोजना दिलेल्या आहेत. कलम 33 सैन्य दलासाठी मूलभूत हक्कामध्ये बदल, सैन्यासाठी मूलभूत हक्कामध्ये बदल करण्यासाठी कलम 33 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 34 एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कावर मर्यादा. कलम 35 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करणे, फक्त संसद कायदा करू शकते, फक्त संसद कायदा करू शकते. आता आपला पुढचा भाग आहे भाग 4 मार्गदर्शक तत्त्वे. कलम 36 ते कलम 51 मध्ये आहेत. कलम 36 राज्यसंस्था शब्दाची व्याख्या, आर्टिकल कलम 12 प्रमाणेच, म्हणजे मूलभूत हक्कामध्ये कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या दिली होतं आणि मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 36 मध्ये दिलेलं आहे. कलम 37 काय म्हणतं, मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे, राज्याने त्याचे कायदे करताना, धोरणं ठरवताना मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत, असं 37 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 38 राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे, चांगली समाजव्यवस्था प्रस्थापित करावी, असं कलम 38 मध्ये म्हणलेलं आहे. कलम 29 काय म्हणतं, राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशेष तत्त्वे, यामध्ये 6 तत्त्वे दिलेले आहेत. कलम 39A समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य, 42व्या घटनादुरुस्तीने याचा समावेश करण्यात आलेला आहे. समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. कलम 40 महत्त्वाचं कलम आहे, ग्रामपंचायतींचे संघटन, म्हणजे ग्रामपंचायती स्थापन करणे. कलम 41 कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार, कामामध्ये सहाय्य, मनरेगा योजनेसारखं, शिक्षणामध्ये सहाय्य आणि विशिष्ट बाबतीत, मग विशिष्ट बाबती कोणत्या, बेकारी आली, वार्धक्य, म्हातारपण आलं, आजारपणामध्ये आणि विकलांगतामध्ये सार्वजनिक
सहाय्याचा अधिकार. 41 कलमानुसार सांगितलं. आता कलम 42 कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद. लग्नानंतर 4चे 2 होतात आणि तिच्यानंतर 2 होतात प्रसूतीनंतर. म्हणजे ह्याची बेरीज किती होते? 4 + 2 म्हणजेच 6. लग्नानंतर 4, तिच्यानंतर 2, 6 असं लक्षात ठेवायचं. प्रसूती सहाय्याची तरतूद. 43 कामगारांना निर्वाह वेतन म्हणजे कामगारांना सामाजिक सुरक्षा इत्यादीबाबत कलम 43 मध्ये बोललेलं आहे. कलम 43A उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग हे कलम 43A मध्ये सांगितलेलं आहे. कलम 43B सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणे 97वी घटना दुरुस्तीनुसार ॲड केलेलं आहे. आणि कलम 44 समान नागरी संहिता महत्त्वाचा कलम आहे. त्याच्यानंतर कलम 45 6 वर्षाखालील 0 ते 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद करणे राज्याची जिम्मेदारी आहे. 6 ते 14 मूलभूत हक्कामध्ये 21A मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर 46 कलम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जपणे ही राज्याची जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे. कलम 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे. दारूबंदी वगैरे या कलमामध्ये येतं. कलम 48 कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन, गोहत्या प्रतिबंध वगैरे यामध्ये येतं. 48A पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि वन्यजीवाचे रक्षण करणे कलम 48A. कलम 49 राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्मारके, ठिकाणे व वस्तू यांचे संरक्षण करणे, किल्ले संवर्धन, ऐतिहासिक वस्तूंच्या संवर्धनाचे कायदे कलम 39च्या आधारावर केली जातात. कलम 50 न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग करणे, सेपरेशन ऑफ पॉवर या कलमानुसार दिलेला आहे. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. ही झाली मूलभूत DPSPs म्हणतात. आता आपण मूलभूत कर्तव्ये पाहणार आहोत. भाग 4A आणि कलम 51A हा 42व्या घटना दुरुस्तीनुसार समावेश करण्यात आलेला भाग आणि कलम आहे. मूलभूत कर्तव्य ह्याच्यामध्ये काय मी महत्त्वाचे शब्द ॲड केलेले आहेत, तेच फक्त लक्षात ठेवा, पूर्ण पाठ करण्याची गरज नाही. 51A1 त्याच्यामध्ये काय घटनेचे पालन, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर हे 1 नंबरला आपलं कर्तव्य आहे. 2 नंबर आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांची जोपासना व अनुकरण करणे. 3 काय म्हणतं, 3 शब्द दिले आहेत महत्त्वाचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता. 51A4 देशाचे संरक्षण करणे म्हणजे काय 4 म्हणजे चौका क्रिकेटमध्ये बाँड्रीचं रक्षण करणे. 5 मध्ये काय दिलेलं आहे सर्व जनतेमध्ये सामंजस्य, बंधुभाव वाढवणे आणि स्त्रियांची प्रतिष्ठा करणे हे 5 मध्ये दिलेलं आहे. क्रम 6 मध्ये काय दिलेलं आहे संमिश्र संस्कृतीचे जतन करणे. आपल्या समाजामध्ये एक असा घटक आहे जो शासनाने आता त्यांना विशेष बाबी दिलेले आहेत, आपण त्याला किन्नर वगैरे म्हणतो, त्यांच्यासुद्धा संस्कृतीचा जतन करणे आपण लक्ष ठेवू शकतो. कलम म्हणजे 51A7 पर्यावरणाचे रक्षण 7 आहे. आपलं क्रिकेटमधलं महेंद्रसिंग धोनी त्याच्या जर्सीचा नंबरसुद्धा 7 आहे आणि तो बिलॉंग करतो कुठून झारखंडमधून. म्हणजे झारखंडमध्ये जंगल जास्त आहे, तिथं पर्यावरणाचं रक्षण होतं असं लक्षात ठेवायचं. 51A7 पर्यावरणाचे रक्षण. त्याच्यानंतर 51A8
8वीत गेल्यानंतर प्रयोग करायचे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा शोधक 8वीत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि शोधक बुद्धी निर्माण करायची. 9A51 सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करायचे. तर 51A10 सर्व क्षेत्रामध्ये सतत चढती श्रेणी गाठायची. 10वी नंतर चांगले मार्क घेऊन चांगली श्रेणी गाठायची असं लक्षात ठेवा. नंतर 51A11 पालकाने, ही पालकाची जिम्मेदारी आहे. 6 ते 14 वर्ष वयोगटातील आपल्या पाल्याचे शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आपल्या पाल्याला, हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण कलम 1 ते 51 ह्या कलमांची माहिती घेतलेली आहे. असंच पुढच्या भागामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं कलमांची माहिती घेऊया आणि आपल्याला येणाऱ्या परीक्षामध्ये फास्ट रिव्हिजन म्हणून ही कलम रिवाईज करता येईल आणि परीक्षेतील आपले डायरेक्ट कलमावर येणारे 1-2 क्वेश्चन आणि बाकीच्या मल्टिपल याच्यामध्ये येणारे क्वेश्चनमध्ये आपले मार्क जाणार नाहीत, यांची आपण काळजी घेऊया. धन्यवाद मित्रांनो.